अंजली दमनिया यांनी एआयच्या माध्यमातून आपल्याला अशोक खरतचे सीडीआर मिळाले असा दावा केला आणि साध्या कागदावर पेनाने लिहिलेली बड्या नेत्यांची नावं आणि त्या नावांपुढचे आकडे या गोष्टीची बरीच चर्चा झाली। दमनिया यांनी रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर, एकनाथ शिंदे यांनी खरातला किती फोन केलेले याबद्दल दावे केले। अगदी दीपक केसरकरांच्या पीएचे किती फोन झाले यावरून सुद्धा दमनिया यांनी आरोप केला। पण खरात प्रकरणाचा तपास सध्या एसआयटी कडे आहे। सीडीआर हा कोणत्याही गुन्ह्यातला महत्त्वाचा पुरावा जो सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही, अगदी आरटीआय मधूनही मिळत नाही। मग हे सीडीआर दमनिया यांच्याकडे कसे आले हा आरोप झाला। पण त्यापेक्षा गंभीर आरोप झाला तो दमनिया भाजप पूरक भूमिका घेत असल्याचा। कारण दमनिया यांनी ज्या नेत्यांची नावं घेत आरोप केले त्यात भाजपच्या फक्त 2 नेत्यांचा समावेश होता। पण फक्त हाच विषय नाही, याआधी सुद्धा दमनिया यांनी अनेक प्रकरणांमध्ये अनेक आरोप केले, पण यात भाजप नेत्यांचा समावेश कमीच होता। त्यामुळे चर्चा होतीये अंजली दमनिया भाजपच्या हमजा अली मजारी असल्याच्या। पण या चर्चा का होत आहेत? दमनिया यांनी आजवर कोणते आरोप केले, यातल्या कोणत्या गोष्टी खऱ्या ठरल्या, कोणते नेते डॅमेज झाले आणि या सगळ्यावरून संशय काय घेतला जातोय पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। आता सध्या या आरोपांची चर्चा सुरू झाली ती अशोक खरातच्या कथित सीडीआर मुळे आणि त्यात असलेल्या नावांमुळे। पण दमनिया यांच्यावर आरोप होण्याची पहिलीच वेळ आहे का? तर नाही। अण्णा हजारे यांच्या देशव्यापी आंदोलनात सहभाग घेतलेल्या अरविंद केजरीवाल यांच्यासोबत टीम अण्णाचा भाग असणाऱ्या अंजली दमनिया यांनी आजवर कुठल्या कुठल्या नेत्यांवर आरोप केले? तर दमनिया चर्चेत आल्या अजित पवारांवर केलेल्या आरोपांमुळे। सिंचन घोटाळा प्रकरणात तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोपांची राळ उठवली होती। तेव्हा दमनिया यांनी अजित पवारांच्या विरोधात आंदोलन उभं केलं। त्यांनी माहिती अधिकारातून आपण माहिती मिळवली आहे असं म्हणत पत्रकार परिषद घेतली। अजित पवारांवर वेगवेगळे आरोप केले। आपण तत्कालीन भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांना याबद्दलचे पुरावे दिले, पण गडकरींनी शरद पवारांनी आपली बिझनेस पार्टनरशिप असल्याचं सांगत आम्ही या विरोधात काम करू शकत नाही असं आपल्याला गडकरी यांनी सांगितल्याचं दमनिया म्हणाल्या होत्या। त्यांनी शरद पवार, नितीन गडकरी संगनमताने भ्रष्टाचार दाबत असून या कोट्यावधींच्या घोटाळ्यात त्यांचाही सहभाग आहे। किरीट सोमय्या यांना या संदर्भात जनहित याचिका दाखल करू नका असेही गडकरींनी सांगितल्याचा आरोप दमनियांनी केला। त्यामुळे सिंचनाच्या आरोप प्रत्यारोपात गडकरी घेरले गेले। पण सततची आंदोलनं, पत्रकार परिषद या सगळ्यातून 2012 साली अजित पवारांनी आपला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। त्यानंतरही पुढचं वर्षभर दमनियांनी हे प्रकरण वेळोवेळी पत्रकार परिषदांच्या माध्यमातून लावून धरलं। ऑक्टोबर 2013 मध्ये या घोटाळ्याचा तपास करत असलेल्या चितळे समितीला त्यांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे सुद्धा दिले। त्यानंतर 2013 साली दमनिया यांनी छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले। भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री बनल्यानंतर चेंबूर मधलं भिक्षेकरी गृह आकृती बिल्डरच्या हवाले करण्यात आलं। यानंतर दमनिया आणि त्यांच्या आपमधल्या सहकाऱ्यांनी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांचा डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर मिळवला। भुजबळ कुटुंबियांची संबंधित कंपन्यांबद्दल आणि त्यांच्या शेअर होल्डर्स बद्दल माहिती मिळवली। यातून बऱ्याच गोष्टी पुढे आल्या। अंजली दमनिया यांनी सगळी कागदपत्रे घेऊन या प्रकरणाची तक्रार तत्कालीन राज्यपाल, मुख्यमंत्री, एसीबी, ईडी, प्राप्तिकर विभागाकडे केली, पण कोणतीही कारवाई झाली नाही। अखेर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली। मग भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळ्यात गैरव्यवहार केल्याप्रकरणी आरोप केले। भुजबळांवर ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला। एवढ्यावरच न थांबता त्यांची एसीबी कडून 11 तास चौकशी झाली आणि मार्च 2016 मध्ये भुजबळांना अटक झाली। भुजबळांना जेलमध्ये जावं लागलं। अजित पवार आणि छगन भुजबळ हे दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी राहिलेले। पण दमनिया यांच्या रडारवर भाजपचे सुद्धा नेते आले। एकनाथ खडसे 2014 मध्ये राज्यात भाजपच सत्तेत आली। सिनियर असलेल्या खडसेंच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। खडसेंना गृहमंत्रीपद मिळालं नाही, पण 12 अतिमहत्वाची खाती मात्र खडसेंना देण्यात आली। मार्च 2016 मध्ये आपच्या प्रीतम मेनन यांनी खडसेंच्या फोनवर दाऊदने अनेक फोन केल्याचा आरोप केला। मे 2016 मध्ये खडसेंच्या पीएला लाच घेतल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली। याची चौकशी खडसेंपर्यंत येऊन पोहोचली। यात भर म्हणजे अंजली दमनिया यांनी खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या लिमोझिन गाडीची नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप केला। पुण्याच्या भोसरी एमआयडीसी मधला 3 एकरांचा भूखंड खडसेंनी लाटल्याचा आरोप केला।
एवढ्यावर न थांबता जून 2016 मध्ये खडसे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं आणि 4 जून 2016 ला खडसेंनी राजीनामा दिला. त्यानंतर अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 245 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता असा आरोप दमानिया यांनी केला. तर पार्थ पवार यांचं मुंडवा जमीन घोटाळ्याचं प्रकरण सुद्धा दमानिया यांनी लावून धरलं. या प्रकरणात अजित पवारांचाही समावेश असून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी दमानिया यांनी केली. त्यानंतर आता अशोक खरात प्रकरणात त्यांनी रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार या नेत्यांमध्ये आणि खरातमध्ये फोन झाल्याचे आरोप केले. तर चाकणकर यांच्यावर थेट अशोक खरातशी कनेक्शन असल्याचे आरोप केले. थोडक्यात नितीन गडकरी, शरद पवार ते अगदी पार्थ पवार, रुपाली चाकणकर अशा अनेक नेत्यांवर दमानिया यांनी आरोप केले. पण मुद्दा येतो यातले कोणते आरोप खरे ठरले. तर अजित पवारांवर सिंचन घोटाळ्यात अंजली दमानिया यांनी आरोप केले, पण अजित पवारांना एसीबीने क्लीन चिट दिली. छगन भुजबळ यांना जेलमध्ये जावं लागलं, पण महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत दमानिया यांनी आरोप केले, पण धनंजय मुंडेंना मुंबई उच्च न्यायालयाने कृषी खात्यातल्या कथित घोटाळा प्रकरणात क्लीन चिट दिली. तर एकनाथ खडसे यांना दाऊदचा फोन आल्याच्या प्रकरणात एटीएसने चौकशी करून क्लीन चिट दिली. तर पीएच्या लाच घेण्याच्या प्रकरणात एसीबीने खडसेंना क्लीन चिट दिली. तर कोणतेही आरोप सिद्ध न झाल्याने मे 2018 मध्ये एकनाथ खडसेंना पुणे एसीबीने क्लीन चिट दिली होती. पुण्याच्या जमीन घोटाळा प्रकरणात दमानिया यांनी पार्थ पवारांवर जोरदार आरोप केले, पण 5 फेब्रुवारीला खारगे समितीने पार्थ पवारांनाही क्लीन चिट दिली. थोडक्यात काय तर दमानिया यांनी केलेले आरोप कोर्टात टिकले नाहीत. तपास यंत्रणांनी चौकशी केली, पण चौकशी केल्यानंतर संबंधित नेत्यांना क्लीन चिट मिळत गेली. कुठल्याच नेत्यावरचे आरोप सिद्ध झाले नसले तरी हे नेते पॉलिटिकली बरेच डॅमेज झाले. 2013 मध्ये नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची संधी होती, पण अंजली दमानिया यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे गडकरी अडचणीत आले. त्यांच्याशी संबंधित कंपन्यांवर छापे पडले आणि आपल्यामुळे पक्ष अडचणीत यायला नको असं म्हणत गडकरींनी राजीनामा दिला. पुढे याच प्रकरणात गडकरींना इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून क्लीन चिट देण्यात आली, पण दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष बनून केंद्रातलं आणि पर्यायाने महाराष्ट्रातलं आपलं राजकीय स्थान बळकट करण्याची संधी गडकरींच्या हातून गेली. हेच एकनाथ खडसे यांचं सुद्धा झालं. खडसे युती सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे नेते होते, पण दमानिया यांच्या आरोपांमुळे खडसे इतके बॅकफुटला गेले की फक्त त्यांचा राजीनामाच झाला नाही, तर 2019 ला त्यांना विधानसभेची उमेदवारी सुद्धा मिळाली नाही. पुढे जाऊन त्यांनी भाजपलाच रामराम ठोकला. अजित पवारांनाही ऐन भरात असताना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यावरही सिंचन घोटाळ्याचा डाग कायम चिटकलेला राहिला. त्यात पार्थ पवारांच्या प्रकरणात अजित पवारांवरच्या आरोपांमध्ये भरच पडली. पण या दमानिया यांनी गडकरी आणि खडसे या भाजपच्या नेत्यांना डॅमेज केलंच की, तरी त्या भाजपच्या हमजा अली मजारी असल्याचा संशय काय व्यक्त केला जातोय. तर गडकरी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले असते, खडसे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते, पण दमानिया यांच्या आरोपांमुळे त्यांना बॅकफुटला जावं लागलं. तर अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावरच्या आरोपांचा मुद्दा दमानिया यांनी इतका लावून धरला की या नेत्यांच्या राजकीय महत्वाकांक्षांना ब्रेक लागला. विशेष म्हणजे मोठ्या पदाच्या शर्यतीत नसलेल्या भाजप नेत्यांवर दमानिया यांनी असे आरोप लावून धरले नाहीत. खरात प्रकरणात सुद्धा त्यांनी भाजपच्या 2 नेत्यांना सोडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांचे कॉल खरात सोबत झाल्याचा आरोप केला. त्यानंतर त्यांनी यात भाजपचे कोणते नेते नाहीत यांची यादी वाचून दाखवत या नेत्यांना एक प्रकारे क्लीन चिट देण्याचाच प्रयत्न केला. पण अर्थात तपास अजूनही सुरू असताना दमानियाच आरोप करणाऱ्या ठरल्या आणि दमानियाच या नेत्यांचा संबंध नाही हे सांगणाऱ्या. साहजिकच भाजपचे मोजके नेते आणि इतर पक्षांमधले सगळेच नेते सातत्यानं दमानिया यांच्याकडून टार्गेट होत गेले आणि चौकशी सुरू असताना दमानिया यांना सीडीआर कुठून मिळाले या प्रश्नापासून झालेली सुरुवात दमानिया भाजपच्या हमजा अली मजारी आहेत का या संशयापर्यंत गेली. तुम्हाला काय वाटतं, दमानिया ठरवून नेत्यांना टार्गेट करतायत का? त्यांनी केलेले आरोप सिद्ध का होऊ शकले नाहीत? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.